जय श्रीराम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. व्यवहारात पाहिलं तर 1 जानेवारीला 1 जानेवारी का म्हणतात याला तर्क काही नाही. पण हिंदू संस्कृतीनुसार सनातन संस्कृतीनुसार जो चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा येतो तो वैज्ञानिक दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या हा अत्यंत परफेक्ट सायंटिफिक असतो. बघा ना, सहज नजर बाहेर फिरवा, मस्त चैत्रपालवी सर्व झाडांना मस्त अंकुरित झालेली आहेत. शिशिर ऋतू संपला, होळी झाली, बऱ्यापैकी झाडांची पानगळ संपली आणि नवीन अंकुरित झालेली ही सृष्टी आता नवीन वर्षाला सुरुवात करते. या वर्षीचं नाव क्रोधी नाम संवत्सर आहे. आता क्रोधी नाम संवत्सराच्या वेळेला कुठलंही संवत्सर सुरू होत असताना सुरुवातीला गुढीपाडवा हा साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्र आणि थोड्या खालच्या भागामध्ये हा चैत्रशुद्ध प्रतिपदेला सुरू केलेला पाडवा याचं एक विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठावं, अभ्यंग स्नान करावं, चांगले उत्तम कपडे घालावेत, घरातल्या देवांची सुंदर पूजा करावी आणि घराच्या दारामध्ये गुढ्या उभ्या कराव्यात म्हणून शास्त्र सांगतं. तर गुढी उभं करणं म्हणजे काय? बऱ्याच जणांना म्हणतात की आमच्याकडं पद्धत नाही, आम्हाला माहीत नाही वगैरे. वास्तविक गुढी म्हणजे ही काही देवता नाही, हा ब्रह्मध्वज म्हणून शास्त्र त्याला उल्लेखतं. ब्रह्मध्वज म्हणजे काय? नवीन वर्षामध्ये हे भगवंता आम्हाला हे 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 दे, आम्हाला नवीन वर्षाचा आनंद होतोय म्हणून गुढ्या तोरणं उभी केल्याचा उल्लेख अगदी रामायण महाभारतामध्ये सुद्धा आहे. अलीकडेच काही समाज बऱ्याच जणांनी ह्या गुढीपाडव्याबद्दल बऱ्याच चुकीच्या माहिती पसरवलेल्या आहेत. आमच्याकडे पद्धत नाही वगैरे असं काही नाही. प्रत्येक हिंदू माणसाने ब्रह्मदेवाला प्रार्थना म्हणून, या सृष्टीची प्रार्थना म्हणून आवर्जून अवश्य गुढी उभ्या कराव्यात. आता गुढी उभ्या करत असताना काय करावं? सुंदरशा काठीवरती सुंदरसं एखादं रेशमी वस्त्र, एखादी साडी, एखादी ओढणी असं एक वस्त्र बांधावं. त्याला आंब्याची पानं, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ आणि वरती एक लोटा किंवा एक तांब्या पालथं घालावं. त्याच्यावरती स्वस्तिक काढावं आणि ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने त्याची पूजा करावी. सायंकाळी ती गुढी उभी करावी. तात्पर्य अगदी सोपं आहे. यावर्षी आमच्याकडे दूध दुभतं भरपूर राहावं म्हणून पालथा तो गडू. त्याबरोबरच चांगली नवीन वस्त्र मिळावीत म्हणजे कार्यक्रम भरपूर व्हावेत. गोडाधोडाचं कार्यक्रम व्हावं, मंगल कार्यक्रम व्हावं म्हणून आंब्याच्या डाळ्या, आणि आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं म्हणून मुद्दाम आवर्जून कडुनिंबाची पानं. चला आता या नवीन क्रोधी नाम संवत्सराचं फल आपण श्रवण केलं पाहिजे. ते फल श्रवण करू. गुढी उभा केल्यानंतर देवासमोर जावं, पंचांगस्थ गणपतीची पूजा करावी आणि आपण पंचांग श्रवण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. आता जो येणार आहे तो श्री शके 1946 क्रोधी नाम संवत्सर. नाव क्रोधी आहे म्हणून घाबरण्याचं कारण नाही. वादिराज तीर्थ म्हणतात की क्रोधी या शब्दाचा अर्थ राग येणे असा आहे. राग येणे वरकरणी जरी आपल्याला खूप नेगेटिव्ह वाटलं तरी काही गोष्टींचा विशेष राग ह्या वर्षी करायचा आहे. पंचांगस्थ गणपतीची पूजा करून पंचांग श्रवण करावं म्हणून शास्त्र सांगतं. मग ह्या पंचांगात या वर्षीचं काय सांगितलं आहे बरं ते आपण थोडक्यात पाहू. यः जयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्म विष्णु शिवात्मकान् संवत्सरफलं वक्ष्ये सर्वकाम्यार्थसिद्धये. ब्रह्मा विष्णू महेश आणि गणपती यांचं विशेष स्मरण करून मी श्री क्रोधी नाम संवत्सराचे फल तुम्हा सर्वांना सांगत आहे. शांत चित्ताने ऐकावं.
या दिवशी मगाशी सांगितल्याप्रमाणे मंगलस्नान, पूजा, गुढी उभं करून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन देवता दर्शन करून देवघरामध्ये पंचांग श्रवण करावं. त्याचबरोबर आज मिष्टान्न भोजन करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम दान करावं. योग्य व्यक्तीला अथवा संस्थेला चांगल्या कार्यासाठी दान करणं आज आपल्याला अक्षय फल आपल्याला आणून देतं. म्हणून नक्कीच दान करावं आणि लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून पंचांगाचं नित्य पूजन आणि पंचांगाचं श्रवण करावं. तिथे श्रीवाप्नोती वारात आयुष्यवर्धनम, नक्षत्राधरते पापम, योगाद रोग निवारणम, करणात कार्यसिद्ध्यर्थम पंचांगम फलमुत्तमम. तिथीच्या वाचनाने लक्ष्मी स्थिर होते. वारात आयुष्यवर्धनम, वार सांगितल्याने आयुष्यवर्धन होतं. नक्षत्र योग आणि करण यांच्या श्रवणाने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून आवर्जून पंचांगाचे श्रवण नेहमी आपण आपल्या घरी आणि देवांसमोर करावे. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू या सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. असे ह्या संवत्सराचे फल सांगून या संवत्सराचा जो पंचांग आहे तो आपण समजून घेऊ. ब्रह्मदेवाला जन्म घेऊन आता 50 वर्षे होऊन गेलेली आहेत. सध्या त्याच्या 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या 13 घटिका आणि 42 फळे आणि 3 अक्षरे होऊन गेली आहेत. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची एक रात्र. ब्रह्मदेवाच्या एका रात्रीत 14 मनू होतात. त्या मनूंची नावं दिलेली आहेत. कलियुगामध्ये 6 शककर्ते होऊन गेले. त्यात धर्मराज युधिष्ठिर, उज्जैनीमधला विक्रम, 3रा पैठण येथला शालिवाहन, 4था वैतरणी नदीच्या काठी असणारा विजयाभिनंदन आणि 5वा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन, 6वा तो कोल्हापूर प्रांतातील कल्की होईल. अशा ह्या प्रमुख संवत्सरांची नावं आपण घेतलेली आहेत. आता पाहू आत्ताच्या क्रोधी नाम संवत्सराचं फल. आता आपण क्रोधी नाम संवत्सराचा पंचांग फल पाहू. तथा श्रीमन नृपशाली वाहन शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे राजा भौमः, मंत्री शनिः, कोशाधिपः भौमः, मेघाधिपः शुक्रः, पूर्वसस्याधिपः भौमः, सेनादुर्गयोरुधपः शुक्रः, छत्रधन क्षेत्राणाम् अधिपः चन्द्रः, रसाधिपः गुरुः, आज्ञाधिपः शनिः, मध्यपश्चाद्धान्याधिपः रविः, निरशेषः भौमः, व्यापारफल खेटक प्रतापानाम् अधिपति बुधः, व्यवहारवस्त्र काष्ठानाम् अधिपः शुक्रः, नगराधिपः शुक्रः, सर्वेषाम् अधिपः भौमः इत्यधिपः. आदौ संवत्सरफलं कामार्थः स्युर्भूमिपाला समस्ता युद्धे सक्ता इतिजा भीतिरुग्रा क्रोधिन्यब्धे मध्यवृष्टिः कणानां वृद्धिः स्यातां क्रोधलोभलाभौ जनानां. क्रोधी नाम संवत्सरामध्ये लोकांमध्ये विषयवासना वाढेल. उंदीरटोळ अशा कीटकांचा दुष्प्रभाव वाढेल. पाऊस पुष्कळ पडेल. धनधान्य वृद्ध होईल. लोकांमध्ये वाईट प्रवृत्तींबद्दल राग जास्त होईल आणि या रागामुळे वाईट प्रवृत्तीचा समूळ नाश होईल. तसाच लोभाचे प्रकारही वाढतील. ज्या ज्या आता राजा इत्यादी मंत्रिमंडळ सांगितलेलं आहे त्याचेही फल आपण पाहणार आहोत. क्रोधी नाम संवत्सरामध्ये लोकांना क्रोध आणि लोभ वाढेल. मग आपण काय करावं? संवत्सर फल जो ऐकेल भगवंताची नित्य श्रद्धा भक्तीने आपली दिलेली कर्तव्ये कर्म उत्तम प्रमाणे करेल त्यालाही क्रोध येणारच. पण हा क्रोध कशावरती? हा क्रोध दुष्प्रवृत्तींवरती असावा. म्हणजे आपण त्याचा समूळ उच्चाटन करणार आहोत. या वर्षीचं विशेष म्हणजे
यावर्षी सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. वर्षी पृथुश्रवस नावाचा नाग असल्याने काही ठिकाणी मात्र पाऊस कमी पडण्याचा आणि धान्याचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. यावर्षी पशुपालक श्रीकृष्ण असणारे जनावर भरपूर आनंदी होतील. धनधान्य वाढेल. दूध दुभत भरपूर होईल. मेघनिवास वाण्याच्या घरी असल्याने आणि रोहिणी नक्षत्र संधीवर पडल्याने यावर्षी खंडित वृष्टी होऊ शकेल. थोड्या वेळावेळाने पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी आणखीन काही महत्वाची कामं आहेत, ते म्हणजे मतदान. पंचांगाचा फळ म्हणून सांगा किंवा धर्मरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य म्हणून आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. दुसरं, दुष्प्रवृत्तींवरती राग येऊन दुष्प्रवृत्तीचा समूळ उच्चाटन, आपल्या आतील आणि आपल्या बाहेरच्या दुष्प्रवृत्तींवरती सुद्धा आपल्याला आक्रमण करायचंय. यावर्षी सुद्धा उत्तम दान केल्याने आपल्याला अनंत पुण्य मिळणार आहे आणि हा क्रोध चांगल्या सत्कारणी लावावा. याप्रमाणे जो पंचांग श्रवण करेल त्याच्या घरी नित्य लक्ष्मीचा वास राहील आणि श्रीमंतनारायणाची कृपा तुम्हा सर्वांवरती राहोत अशी प्रार्थना करून पंचांग फल इथे समाप्त करत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.